श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावती आणि व्हॉइस ऑफ मीडिया तालुका संग्रामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज वरोड बकाल येथे भव्य हृदयरोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिराला मोठ्या संख्येनं नागरिक आणि मान्यवरांची उपस्थिती होती। याच्यात समाजाचे वेगवेगळे घटक सहभागी होत आहेत आणि प्रत्येकजण आपापला वाटा या शिबिरामध्ये देतो आहे। जेव्हा ही गोष्ट संग्रामपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या माहितीमध्ये आली, आपल्या लक्षात आली, तेव्हा आपण ह्या शिबिरासाठी काय करू शकतो अशी आम्ही भाऊंना विचारणा केली की आपल्याकडून जर आपण याच्यात काही सहभाग नोंदवू शकत असू तर आपण काय नोंदवला पाहिजे। तर तेव्हा त्यांना सांगितलं की जवळजवळ सगळ्या अरेंजमेंट झाल्या आहेत। शिबिराला आपण येऊन उपस्थित जरी राहिला तरी ती खूप मोठी मदत होईल, पण मग येणाऱ्यांचं आदरातिथ्य काहीतरी करावं आणि ते स्मरणात राहील असं करावं अशी एक आमची भावना होती। सगळ्यांचं एक मत निघालं त्यातून की आपण शाल, श्रीफळ, बुके हे जे पाहुण्यांचं सत्काराची पद्धत आहे तशी न करता आपल्या भागात येणाऱ्या मंडळींचं काहीतरी असं संस्मरणाने सत्कार करावा, त्यांचं आदरातिथ्य करावं की जे त्यांच्याही लक्षात राहील, त्याचं आपल्यालाही समाधान होईल आणि आपली एक आठवण म्हणून जी कायमस्वरूपी त्यांच्या सोबत राहील। म्हणून आपण एक अभिनंदन पत्र बनवलं आहे आणि फार वेळ न घालवता आपण सगळ्यांच्या साक्षीने संग्रामपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने ते अभिनंदन पत्र उपस्थित सर्व टीमला आपण देणार आहोत। त्यासाठी मी सगळ्यात आधी विनंती करतो, यावेळी डॉक्टर ऋषेश बकाल आणि त्यांच्या समवेत आलेल्या सर्व वैद्यकीय स्टाफचे स्वागत संग्रामपूर तालुका असोसिएशनच्या वतीने करण्यात आलं। आदित्य राठोड मान्यवरांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। ज्येष्ठ पत्रकार भाऊ बोर्डे यांचा सुद्धा सन्मान यावेळेस करण्यात आला। बऱ्याच दिवसापासून आमचे डॉक्टर श्री बकाल सर जे आहेत आमच्याकडे 4 वर्ष झाली, 4 वर्षापासून कार्यरत आहे। तर त्यांचं एक स्वप्न होतं की आपल्या वरवड बकाल या गावी हृदयरोग निदान शिबिर व्हावं आणि तो योगायोग इतका छान आला की आमचे जे भाऊ भोजने सर आहेत तर त्यांचं एक पेशंट होते, त्या पेशंटचं नाव यश भोजने, यश भोजने, त्यांचं आपल्याकडे ऑपरेशन झालेलं। तर त्यांनी पत्रकार गुलाबराव इंगळे, तर त्यानिमित्ताने आमची तिथे भेट झाली। सरांनी एक म्हटलं की आम्हाला कॅम्प घ्यायचा आहे, तर आम्ही लगेचच त्यांना परमिशन दिली आणि आमचे जे दिगंबर सर आहेत त्यांच्याकडे जाऊन म्हणजे विनंती केली। तर सरांनी पण लगेचच म्हणजे ती जी प्रोसिजर झाली ती इतकी फास्ट झाली आणि तो योगायोग घडला। आज आम्ही तुमच्या गावामध्ये आलेलो आहे। तर या निमित्ताने सर्वांनी हृदयरोग निदान शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते। आणि आज जो प्रसंग आलेला आहे तो ज्यांच्यामुळे घडून आला त्यांचं एक छोटंसं स्वागत आम्ही घेणार आहे। तर श्री भाऊ भोजने सर यांना मी विनंती करते की त्यांनी शॉल आणि श्रीफळ घेण्याकरिता समोर यावं। आमचे जे दिगंबर सर आहेत त्यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी सरांना विनंती करते। श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलची सर्व टीम या ठिकाणी यावेळेस उपस्थित झाली। परिसरातील अनेक रुग्ण तपासणीसाठी म्हणून या ठिकाणी ते सुद्धा मोठ्या संख्येने यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा सन्मान आणि सत्कार त्यानंतरातल्या लोकांनी उपस्थित अनेक रुग्णांची तपासणी आणि रोगनिदान हे सुद्धा यावेळेस करण्यात आलं। संग्रामपूर तालुक्यातील अनेक रुग्णांनी या शिबिराचा फायदा घेतला। आलेल्या सर्व वैद्यकीय क्षेत्रातील चमूंनी रुग्णांना अगदी मनोभावे सेवा दिली। अनेकांनी स्वतःची तपासणी करून घेतली आणि रक्तदाब तसेच हृदयविकार या बाबतीतसुद्धा अनेकांनी मार्गदर्शन करून घेतलं। अनेक रुग्णांची आस्थेने चौकशी करत या चमूने एक चांगला आदर्श या ग्रामीण भागात घालवून दिला। महिलांची सुद्धा आरोग्य तपासणी तसेच ECG करण्यात आली। मोठ्या संख्येने उपस्थिती हे या मेळाव्याचं वैशिष्ट्य होतं। अमरावतीच्या संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या वतीने आज
वरुड बकाल येथे भव्य रुग्ण शिबिर घेण्यात आलं. व्हॉइस ऑफ मीडिया आणि संत अच्युत महाराज हार्ट स्पेशलिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. वरुड बकाल आणि परिसरातील शेकडो संबंधितांनी या शिबिराचा चांगला लाभ घेतला. यावेळेस प्रामुख्यानं वरुड बकाल येथीलच ऋषिकेश बकाल जे की अमरावतीला वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक ख्यातनाम व्यक्ती म्हणून किंवा डॉक्टर म्हणून काम करतात, ते माझ्यासोबत आहेत. त्यातून तुम्हाला हे विचारता येईल, आपल्या गावामध्ये हा आपण कार्यक्रम घेतला, फक्त म्हणजे गावाचं प्रेम आहेच, प्रश्नच नाही. काय वाटलं तुम्हाला या सगळ्या याच्यामध्ये? गावाकडे काम घ्यायचं म्हणजे मी खूप जास्त एक्सायटेड होतो या गोष्टीसाठी. बऱ्याच दिवसापासून असं डोक्यामध्ये की बाबा कॅम्प घ्यायचा आहे. गावामध्ये खूप सारे पेशंट आहे ज्यांना अजूनसुद्धा माहिती नाही की बाबा अच्युत महाराजमध्ये फ्रीमध्ये ट्रीटमेंट होते. पूर्ण हार्टचे ऑपरेशन होतात, ओपन हार्ट सर्जरी. लहान बाळं जे आहेत ज्यांचे ओपन हार्ट सर्जरी म्हणजे होल वगैरे राहतात त्याचे ऑपरेशन, अँजिओप्लास्टी वगैरे, गावातील लोकांना याबद्दल काही एक माहिती नव्हती. म्हटलं या म्हणजे कॅम्पच्या दृष्टीने तरी ॲटलिस्ट लोकांना याबद्दल माहिती होऊन जाईल. कारण हार्टचं काम म्हटलं लोक घाबरून जातात, अर्धी त्यामध्ये हिंमत घेऊन जातात. त्या कॅम्पच्या दृष्टीने एक लोकांमध्ये तेवढी एक जागरूकता पण निर्माण होईल आणि त्यांना एक गोष्ट ही पण माहीत पडेल की बाबा आपल्या गावातला डॉक्टर आहे, म्हणजे आपलं हक्काचं ठिकाण, आपण तिथे जाऊन कधीही आपली ट्रीटमेंट होऊ शकते. निश्चितच साहजिक डॉक्टर जर जवळचे असले किंवा संबंधित असले तर पेशंटचं जवळपास अर्धदुःख हलकं होते आणि जवळचे डॉक्टर अगदी मनापासून सांगतात आणि तो एक आपुलकीचा तिथं निर्माण होते. अशाच पद्धतीनं अच्युत महाराज हार्ट पेशंट हॉस्पिटलमध्ये असणारे आमचे ऋषिकेश बकाल हे तिथं असल्यामुळे निश्चितच यामुळे या परिसरातील नागरिकांना त्यांच्या या शिबिरामुळे फायदा होईल. आज आपण मोठ्या प्रमाणात इथं टीम घेऊन आला, आपली टीमसुद्धा अत्यंत उत्साही वाटली आणि सर्वांनाच असं वाटलं की असं की आपण एका ट्रीप म्हणून म्हणा किंवा या भागामध्ये येताना त्याबद्दल काय सांगता येईल आपल्याला? गावाकडे ट्रिप म्हटलं म्हणजे ॲक्च्युली कॅम्पसाठी येण्यासाठी सगळ्यांचेच भांडणं चालू होते की मला यायचं आहे. इव्हन काही सिस्टरांचं असं होतं की रडणं पडणं आम्हाला कॅम्पला यायचं, सगळेजण एक्सायटेड होते. शेवटी आम्हाला प्रश्न पडला कोणाला घ्यायचं कोणाला नाही, हा प्रश्न पडला. पण सगळे आले, सगळ्यांना घेतलं, सगळे उत्साही आहेत, एकदम सगळ्यांना सॅटिस्फॅक्शन झालं सगळ्यांना. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य बघून आणि इव्हन गावातले जे पेशंट वगैरे त्यांना पण बघून आम्हाला पण चांगलं वाटलं. निश्चितच या निमित्तानं अनेक आपल्या वडिलांचे संबंध, तुमचे संबंध असणारे त्या अनुषंगानं बरेचसे पेशंट तिथे तुम्हाला दिसले. काही तुमचे काका असतील, काही नातलग असतील, काही आपण ऋणबंध असतात गाव स्तरावरचे, त्यामुळे सुद्धा तुम्हाला एक चांगलं वातावरण वाटलं. आणि अशा चांगल्या वातावरणामध्ये आज इथं चांगलं एक शिबिर अच्युत महाराज हार्ट पेशंटच्या वतीनं झालं. आणि ऋषिकेश बक्काल जे की वरुड बक्कालचे निवासी आहेत आणि गावाबद्दलचं त्यांचं हे नातं या निमित्तानं दिसलं. कॅमेरामन सुरेश परला दाता, साक्षीदार न्यूज, संग्रामपूर, वरुड बक्काल.